अपयश आलं म्हणून प्रवास थांबवू नका. आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो पण अपेक्षित यश मिळत नाही. आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारतो, माझ्याच बाबतीत असं का होतं? मी एवढं करूनही अपयशी का ठरतोय? आता पुढे काय करायचं? पण लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे तुमच्या पुढच्या यशाची तयारी असते. आजची कथा अशाच एका माणसाची आहे ज्याला वारंवार अपयश आलं, ज्याच्यावर लोक हसले, ज्याला अनेक वेळा नकार मिळाला, पण त्याने एक गोष्ट केली नाही. त्याने प्रयत्न करणं थांबवले नाही. एक तरुण होता, त्याच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. तो काहीतरी वेगळं करू इच्छित होता, पण परिस्थिती त्याच्या बाजूने नव्हती. त्याने प्रयत्न सुरू केले. पहिल्यांदा अपयश आलं. त्याने पुन्हा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा अपयश आलं. पुन्हा प्रयत्न केला. तिसऱ्यांदा अपयश आलं. आजूबाजूचे लोक म्हणाले, आता तरी थांब, हे तुझ्याकडून होणार नाही, वेळ वाया घालवू नकोस. पण त्याने लोकांचं ऐकलं नाही. त्याने स्वतःला एक प्रश्न विचारला, मी हरलो की फक्त माझा एक प्रयत्न हरला? आणि उत्तर मिळालं, माझा प्रयत्न हरला, मी नाही. मित्रांनो, हाच विचार माणसाला पुन्हा उभं करतो. आपण अनेकदा एका अपयशाला आपली ओळख बनवतो. परीक्षेत कमी गुण आले म्हणजे मी हुशार नाही. व्यवसायात नुकसान झालं म्हणजे मी काहीच करू शकत नाही. नोकरी मिळाली नाही म्हणजे माझं नशीबच खराब आहे. पण सत्य काय आहे? एक घटना तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. आज तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाण्याची संधी अजूनही तुमच्याकडे आहे. कदाचित तुमचा वेग कमी असू शकतो, पण प्रवास थांबवू नका. कदाचित आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल, पण स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण इतिहास नेहमी त्या लोकांना लक्षात ठेवतो ज्यांनी अडचणी समोर हार मानली नाही. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातही एखादं अपयश आलं असेल, एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, एखादी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल, कदाचित तुम्हाला वाटत असेल, आता माझ्याकडून काही होणार नाही. तर आज स्वतःला एक वाक्य सांगा, माझी कथा अजून संपलेली नाही. आजचा दिवस कठीण आहे याचा अर्थ उद्याही कठीण असेल असं नाही. आज तुम्ही मागे आहात याचा अर्थ तुम्ही कायम मागे राहणार नाही. फक्त एक गोष्ट करा, दररोज कालपेक्षा थोडं पुढे जा. एक पाऊल, एक प्रयत्न, एक नवीन शिकवण आणि एक नवीन सुरुवात. लक्षात ठेवा, यशस्वी माणूस तो नसतो ज्याला कधीच अपयश आलं नाही. यशस्वी माणूस तो असतो जो अपयशानंतरही पुन्हा उभा राहिला. म्हणून आज जर तुम्ही पडला असाल, उठा. जर थकला असाल, थोडा वेळ विश्रांती घ्या, पण कायमचे थांबू नका. कारण तुमच्या आयुष्यात अजून खूप काही घडायचं आहे. तुमचं स्वप्न अजून जिवंत आहे. तुमची क्षमता अजून संपलेली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची वेळ अजून आलेली नसेल. पण म्हणून तुमची वेळ कधीच येणार नाही असं नाही. म्हणून चालत राहा, शिकत राहा, प्रयत्न करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवत राहा. लोक काय म्हणतील यापेक्षा उद्या स्वतःकडे पाहताना मी प्रयत्न केला असं म्हणता आलं पाहिजे. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी विचारांसाठी तुकाराम केदार व्याख्याते चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचा ज्या व्यक्तीला थोड्या धैर्याची गरज आहे.